नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगतोय रूल्स ऑफ अकाउंटिंग इक्वेशन. नीट फोकस करा म्हणजे नीट कळेल. मग काय आहेत, पहिल्यांदा अकाउंटिंग इक्वेशन काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. बरोबर आहे, मी फळ्यावरती लिहितोय, नीट लक्ष द्या. अकाउंटिंग इक्वेशन. सी, बिझनेस मध्ये एक रूल असतो आणि तो म्हणजे ॲसेट्स इज इक्वल टू लायबिलिटीज. म्हणजे कोणत्याही माणसाच्या किंवा कोणत्याही बिझनेसमनच्या आयुष्यामध्ये एक इक्वेशन असतं आणि ते इक्वेशन एकदम सिंपल आहे. ॲसेट्स and those should be equal to liabilities. मग ॲसेट्स म्हणजे काय असतं, तर मराठी भाषेत शिकायचं असेल तर ॲसेटला आपण मराठीत म्हणतो मालमत्ता आणि लायबिलिटीजला आपण म्हणतो जबाबदाऱ्या. रादर पेएबल्स म्हणजे लायबिलिटीज. परंतु कायम लक्षात ठेवा बाळांनो, ह्या लायबिलिटीज नेहमी दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे इंटरनल लायबिलिटी आणि दुसरी म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, इंटरनल लायबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंटरनल लायबिलिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज काय म्हणतो आपण त्याला, कॅपिटल. त्यामुळे मी हे इक्वेशन असं सुद्धा लिहू शकतो, ॲसेट्स इज इक्वल टू, आता लायबिलिटीज न लिहिता काय लिहिणार, इंटरनल लायबिलिटीज प्लस दुसरं काय, एक्सटर्नल लायबिलिटीज. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की इंटरनल लायबिलिटीला मी दुसरं नाव देऊ शकतो, ते काय असेल, कॅपिटल. काय असेल ते नावांनो, कॅपिटल. म्हणजे मी इक्वेशन असं लिहू शकतो की ॲसेट्स इज इक्वल टू काय, कॅपिटल प्लस एक्सटर्नल लायबिलिटीज. मग समजून घ्या, इंटरनल लायबिलिटी म्हणजे कॅपिटल आहे, प्रोप्रायटरचे पैसे, ही इंटरनल लायबिलिटी आहे. पण बाकी प्रोप्रायटर सोडून बाकी सगळ्यांना जे पैसे द्यायचे त्याला काय म्हणलेलं आहे, एक्सटर्नल लायबिलिटी म्हटलेलं आहे. मग हेच इक्वेशन मी अजून अशा फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो, ॲसेट इज इक्वल टू एक्सटर्नल लायबिलिटी प्लस काय सांगा लवकर, कॅपिटल. अरे काय बाळांनो, कॅपिटल. मग हे झालं तुमचं अकाउंटिंग इक्वेशन. बरोबर आहे. मग हे जर अकाउंटिंग इक्वेशन आपल्याला मॅच करायचं असेल तर ट्रान्झॅक्शन वाचल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कळलं पाहिजे याच्यातला ॲसेट कुठला आहे, याच्यातली एक्सटर्नल लायबिलिटी कुठली आहे आणि याच्यातला कॅपिटल वरती काय इम्पॅक्ट होतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग बिफोर दॅट कसं असतं समजून घ्या की एखादा ॲसेट वाढला की आपण ॲसेट वाढवणार आहे, एखादी एक्सटर्नल लायबिलिटी वाढली की आपण एक्सटर्नल लायबिलिटी वाढवणार आहे, एखादा ॲसेट कमी झाला तर ॲसेट आपण कमी करणार आहे बाळांनो, आणि एखादी एक्सटर्नल लायबिलिटी कमी झाली तर तिला सुद्धा आपण कमी करणार आहे. बट तर 4 आयटम्स आहेत ज्यांचा इम्पॅक्ट हा कॅपिटल वरती होतो. 4 आयटम्स आहेत ज्यांचा इम्पॅक्ट हा कॅपिटल वरती होतो. कोणते 4 आयटम्स आहेत, पहिले ते म्हणजे इन्कम. कुठला आयटम आहे पहिला बाळांनो, इन्कम. तोंड तुम्हाला देवानी शो साठी दिलेली नाहीत, वापरली तरी नक्की चालणार आहेत. कमॉन, पहिलं कुठलं दिलेलं आहे, इन्कम. मग इन्कमचा आणि कॅपिटलचा काय संदर्भ आहे, सो इन्कम इन्क्रीजेस. रूल लक्षात ठेवा, काय रूल आहे, इन्कम इन्क्रीजेस. दुसरं काय सांगा लवकर, कॅपिटल इन्क्रीजेस. काय सांगा रूल, इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल इन्क्रीजेस. याचा अर्थ तुमच्याकडे इन्कम आलं की तुमचं कॅपिटल आपोआप वाढणार आहे. हा रूल आहे, हा तोंडपाठ करा, उत्तर येऊन जाईल. दुसरं, तुमचं इन्कम कमी झालं तर तुमचं कॅपिटल सुद्धा काय होणार सांगा लवकर, कमी होणार आहे. त्याच्यानंतर दुसरं, जर आता हेच इन्कमच्या बाबतीतही असंच होईल आणि गेनच्या बाबतीतही असंच होईल. म्हणजे इन्कम असेल, गेन असेल, जर इन्कम आणि गेन वाढले तर कॅपिटल वाढणार आहे, इन्कम आणि गेन कमी झाले तर मात्र कॅपिटल कमी होणार आहे.
त्याच्यानंतर एक्सपेन्सेस आणि लॉसेस हे जर इन्क्रीज झाले तर मात्र कॅपिटल कमी होणार आहे, बरोबर आहे. आणि एक्सपेन्स आणि लॉसेस हे जर कमी झाले तर मात्र कॅपिटल काय होणार आहे, वाढणार आहे. तुम्हाला याच्यातून एवढंच कळलं पाहिजे की इन्कम आणि कॅपिटल हे डायरेक्टली रिलेटेड आहे. इन्कम वाढलं का कॅपिटल वाढतं, त्याला डायरेक्ट रिलेशन म्हणतात. आणि एक्सपेंडिचर वाढला की कॅपिटल कमी होतं, याचा अर्थ तिथं इनव्हर्स रिलेशन आहे. कसलं रिलेशन आहे, इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे एक वर जाते एक खाली येते, डायरेक्ट म्हणजे दोन्ही वर जाते, बरोबर आहे. इकडं एक्सपेन्स लॉस कमी झाला की कॅपिटल तुमचा वाढतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक आयटम आहे अजून, ड्रॉइंग्स. कायम लक्षात ठेवा, ड्रॉइंग्समुळे सुद्धा कॅपिटल नेहमी काय होते सांगा लवकर, कमी होते. म्हणजे ड्रॉइंग्स इन्क्रीजेस कॅपिटल डिक्रीजेस, बरोबर आहे. मग आता लक्ष द्या, शेवटी खूप मायन्यूट लेवलला जाऊन शिकला तर बऱ्याच गोष्टी अजून जास्त कळतील, पण आता वेळ तेवढा नाहीये, त्यामुळे तुम्हाला हे पाठ करूनच पुढे जावं लागणार. लक्षात घ्या, लॉजिक शिकायचं असेल पुस्तकं वाचा म्हणजे नक्की कळेल. चलो पुढे काय म्हणतो लक्ष द्या, की समजा आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन असेल स्टार्टेड, बोला की तोंडाने आले, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मोठ्याने बोला लवकर, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता कालचं लेक्चर का महत्वाचं होतं तुम्हाला कळेल. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश असं ट्रान्झॅक्शन ज्यावेळी येतं, या ट्रान्झॅक्शन मध्ये नीट लक्ष द्या, या ट्रान्झॅक्शन मध्ये स्टार्टेड बिझनेस म्हणजे आपण कोणता अकाउंट वापरतो सांगा लवकर, कॅपिटल. विथ कॅश म्हणजे दुसरा अकाउंट कुठला सांगा लवकर, कॅश. परंतु कॅपिटल ही आपली कुठली लायबिलिटी सांगा लवकर, इंटरनल लायबिलिटी, किंवा कॅपिटलला आपण कॅपिटलच म्हणणार आहे. सो इथं कॅपिटल, बिझनेस सुरू झाला की कॅपिटल वाढतं आणि माझ्या बिझनेस मध्ये कॅश पण येते. कॅश माझा काय सांगा लवकर, ऍसेट. अरे काय ऍसेट, एका बाजूला कॅपिटल वाढलं, दुसऱ्या बाजूला माझ्याकडे कॅश आली, म्हणजे माझा ऍसेट सुद्धा काय झाला, वाढला. म्हणजे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, याच्यामध्ये कॅपिटल आलं, कॅश आली. कॅपिटल माझी एक्सटर्नल लायबिलिटी आहे, पण मी कॅपिटल म्हणूनच लिहिणार आहे. सो कॅपिटल माझ्याकडे आलं म्हणजे कॅपिटल वाढलं. कॅपिटल कसं आलं, कॅश आलं, म्हणून माझा ऍसेट काय झाला, वाढला. आता तुम्हाला एवढी डॉट पाहिजे की कॅश हा आपला काय असतो, ऍसेट. जर कॅश हा ऍसेट असतो हे माहित नसेल तर पहिल्या धड्यापासून तुम्ही शिकायला पाहिजे, बरोबर. म्हणजे पहिल्या सेकंदापासून तुम्ही शिकायला पाहिजे. सेकंड 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन. आता 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन काय, 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन नीट लक्ष द्या. फर्निचर किंवा गुड्स लिहूयात आपण आता, चला हरकत नाही. गुड्स, मोठ्याने बोला लवकर, गुड्स परचेस्ड फॉर कॅश. आता हे ट्रान्झॅक्शन आहे, गुड्स परचेस फॉर कॅश. हे अनेकदा केलंय तुम्ही काल ट्रान्झॅक्शन, गुड्स परचेस फॉर कॅश. परंतु जर्नल एंट्री मध्ये विषय वेगळा असतो, अकाउंटिंग इक्वेशन मध्ये विषय वेगळा आहे. ज्यावेळी जर्नल एंट्री करतो त्यावेळी आपण इथं परचेस अकाउंट घेतो. कुठला अकाउंट घेतो, परचेस. पुस्तकाप्रमाणे अकाउंटिंग इक्वेशन करताना तुम्हाला ज्यावेळी गुड्स परचेस म्हणतात त्यावेळी कुठला अकाउंट घ्यायचं सांगा लवकर, गुड्स. दुसरा अकाउंट कुठलं घ्यायचं सांगा लवकर, कॅश. आता हा कन्फ्युजनचाच मुद्दा आहे, पण पुस्तकाप्रमाणे करायचंय, बरोबर आहे. मग पुस्तकात सांगितलंय की गुड्स परचेस दिला असेल आणि तुम्ही अकाउंटिंग इक्वेशन करत असाल तर तुम्ही गुड्स अकाउंटच घेतलं पाहिजे. पण तुम्ही जर जर्नल करत असाल तर मात्र तुम्ही तिथं परचेस अकाउंटच घ्यायला पाहिजे. असो, मग इथं गुड्स अकाउंट दिलंय, लॉजिकली विचार करा. पहिलं माझं अकाउंट आलंय ते म्हणजे गुड्स अकाउंट, दुसरं अकाउंट माझं आलंय काय सांगा लवकर, कॅश अकाउंट. आता अक्कल वापरा, काय अक्कल वापरली पाहिजे, गुड्स विकत घेतले म्हणजे माझ्याकडे गुड्स आले, पण गुड्स माझा काय सांगा लवकर, ऍसेट. कॅश सुद्धा माझा काय सांगा लवकर, ऍसेट. आता आपल्याला डोक्याचा भाग पाहिजे, गुड्स परचेस म्हणजे गुड्स कम्स इन, GCI, गुड्स कम्स इन. गुड्स माझा काय सांगा लवकर, ऍसेट. गुड्स माझ्याकडे आले म्हणजे माझा ऍसेट काय झाला, वाढला. अरे काय झाला, वाढला. आणि गुड्स विकत घेतल्यावरती पैसे आपल्याकडे थांबत नाही, पैसे आपल्याकडून जातात. म्हणजे काय लिहिणं सांगा लवकर, GGO म्हणजे काय, GGO नाही लिहून चालणार इथं. आता काय लिहून चाललं सांगा लवकर, कॅश गोज आउट. अरे काय लिहिणार इथं, कॅश गोज आउट, CGO, कॅश गोज आउट. पण कॅश सुद्धा माझा काय सांगा लवकर, ऍसेट. पण माझ्याकडून गेली कॅश म्हणजे माझा ऍसेट काय होईल सांगा लवकर, कमी होईल. म्हणजे या ट्रान्झॅक्शन मध्ये एक ऍसेट वाढला आणि दुसरा ऍसेट कमी झाला. असो, हे झालं 2 नंबरचा रूल. आता 3 नंबरचा रूल लिहितो. काय 3 नंबरचा रूल, गुड्स, मोठ्याने बोला लवकर, गुड्स सोल्ड फॉर काय सांगा लवकर, कॅश. मोठ्याने बोला की लवकर, गुड्स सोल्ड फॉर कॅश. पुन्हा आता याच्यामध्ये मला 2 अकाउंट शोधायचे. पहिला अकाउंट कुठला आलंय, गुड्स. दुसरा अकाउंट कुठला आलंय, कॅश. मग इथं लिहितो गुड्स अकाउंट.
इथं दुसरं कुठलं अकाउंट आलं सांगा लवकर, कॅश अकाउंट. पहिल्यांदा गुड्स माझा काय आहे, ऍसेट. कॅश पण माझा काय आहे, ऍसेट. ट्रान्झॅक्शनचा अर्थ कळला पाहिजे. गुड्स विकले याचा अर्थ गुड्स माझ्याकडून गेले, GGO म्हणजे माझा ऍसेट काय झाला सांगा लवकर, कमी झाला. बरोबर आहे. आणि कॅश, गुड्स विकल्यावरती पैसे आपल्याकडे येणार आहे म्हणजे इथे लिहिणार कॅश कम्स इन, CCI. कॅश माझ्याकडे येणार म्हणजे माझा ऍसेट वाढणार. थोडक्यात गुड्स सोल्ड फॉर कॅश याच्यामध्ये एक ऍसेट कमी झाला आणि दुसरा ऍसेट वाढला. असो 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन करतोय, 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन करतोय, 4 नंबरचं ट्रान्झॅक्शन करतोय. मोठ्याने बोला, बोला लवकर. गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर एक्स. गुड्स परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम मिस्टर एक्स. आता या ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंटिंग इक्वेशन करतोय. काय करतोय, अकाउंटिंग. म्हणून मी कुठला अकाउंट घेणार, गुड्स. नाही तर कुठला अकाउंट घेतला असतं, परचेस. कुठलं घेतलं असतं, परचेस. मग पहिलं अकाउंट आलं, कुठलं आलं सांगा लवकर, गुड्स. म्हणतो खाली गुड्स. क्रेडिट म्हणले, काय म्हणले, क्रेडिट. क्रेडिट म्हणजे काय, उधार. उधार विकत घेतलं की कोण तयार होतो, मिस्टर एक्स. मिस्टर एक्स आपला कोण आहे सांगा लवकर, सप्लायर. अरे कोण आहे आपला, सप्लायर. आणि या सप्लायरलाच आपण काय नावाने हाक मारतो सांगा लवकर, क्रेडिटर. काय नावाने हाक मारतो त्याला आपण, क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ही आपली कुठली लायबिलिटी आहे, एक्सटर्नल लायबिलिटी आहे. अरे कुठली लायबिलिटी आहे, एक्सटर्नल. परंतु गुड्स माझा काय सांगा लवकर, ऍसेट. गुड्स परचेस केले, परत गुड्स कम्स इन म्हणजे माझा ऍसेट काय झाला सांगा लवकर, वाढला. परंतु क्रेडिटर, क्रेडिटर म्हणजे माझी काय, एक्सटर्नल लायबिलिटी. गुड्स आले पण पैसे अजून दिलेले नाही म्हणजे माझी लायबिलिटी काय झाली सांगा लवकर, वाढली. मग एक्सटर्नल लायबिलिटी माझी काय झाली सांगा लवकर, वाढली. मग इकडे काय झालं, ऍसेट वाढला, तिकडे काय वाढली सांगा लवकर, लायबिलिटी वाढली. अरे कळतं का मी काय बोलतोय. चला 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन चालू झालं, 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन चालू झालं. काय 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन, मोठ्याने बोला लवकर. गुड्स, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर राम. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर राम. बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये लॉजिकल विचार करा. पहिला अकाउंट कुठला आला सांगा लवकर, गुड्स अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला आला सांगा लवकर, राम. मग गुड्स माझा इथं काय सांगा लवकर, ऍसेट. आता इथं मी रामला विकलं म्हणजे राम माझा कोण आहे, कस्टमर. राम कोण आहे माझा, कस्टमर. परंतु कस्टमर हा माझा काय असतो, ऍसेट. मी त्याला काय म्हणून हाक मारणार इथून पुढं, डेटर. अरे काय म्हणणार मी त्याला इथून पुढं, डेटर. डेटर म्हणणार मी त्याला. मग आता लॉजिकल विचार करा. गुड्स गोज आउट याचा अर्थ गुड्स सोल्ड याचा अर्थ गुड्स गोज आउट म्हणजे माझा ऍसेट काय झाला सांगा लवकर, कमी झाला. बरोबर आहे. डेटर म्हणजे माझा काय सांगा लवकर, ऍसेट. डेटर ऍसेट कमी झाला, गुड्स गेले, ऍसेट कमी झाला पण उधारी वाढली म्हणजे डेटर काय झाले, वाढले. म्हणजे इथं असं येणार, डेटर काय जाणार, वाढणार. बरे. पुढे आता 6 नंबर चाललाय, 6 नंबर चाललाय, 6 नंबर चाललाय. काय 6 नंबर, तर इथं लिहितो आता मशिनरी. बोला की लवकर, मशिनरी. मशिनरी परचेस फॉर कॅश. मशिनरी परचेस फॉर कॅश. आता इथं कंपल्सरी आपल्याला कुठला अकाउंट घ्यायला लागेल, मशिनरी. कुठला अकाउंट घ्यायला लागेल, मशिनरी अकाउंट घ्यायला लागेल. नीट लक्ष द्या. पहिलं अकाउंट आलं मशिनरी, कशी विकत घेतली, कॅश. दुसरा अकाउंट कुठला सांगा लवकर, कॅश. माझं इथे लिहितो पहिला अकाउंट मशिनरी अकाउंट, दुसरा अकाउंट कुठला आला सांगा लवकर, कॅश अकाउंट. आता अक्कल वापरा. मशिनरी माझा काय सांगा लवकर, ऍसेट. कॅश पण माझा काय सांगा लवकर, ऍसेट. मशिनरी परचेस म्हणजे मशिनरी कम्स इन याचा अर्थ ऍसेट काय झाला, वाढला. बरोबर आहे. पण मशिनरी फुकट येत नाही, त्याच्यासाठी कॅश आपल्याकडून जाते. मग इथे काय देणार, कॅश गोज आउट म्हणजे ऍसेट काय झाला सांगा लवकर, कमी. म्हणजे इकडे एक ऍसेट वाढला, तिकडे एक ऍसेट कमी झाला. असो चला पुढे जाऊयात. 6 नंबर झाला. 7 नंबर आता, 7 नंबर आता, 7 नंबर बोला लवकर. फर्निचर बोला लवकर. अरे फर्निचर सोल्ड फॉर कॅश. मग आता याच्यामध्ये पहिला अकाउंट कुठला सांगा लवकर, फर्निचर अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला सांगा लवकर, कॅश. फर्निचर अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला आला सांगा लवकर, कॅश अकाउंट. मला पहिल्यांदा सांगा, फर्निचर माझा काय आहे, ऍसेट. कॅश पण माझा काय आहे, ऍसेट. फर्निचर विकलं याचा अर्थ काय, फर्निचर गोज आउट. देअरफॉर ऍसेट काय झाला, कमी. बरोबर आहे. पण कॅश काय होणार सांगा लवकर, कॅश कम्स इन म्हणजे ऍसेट काय झाला सांगा लवकर, वाढला. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू. किती नंबर झाले, 7. चला पुढचा लिहूयात 8. पुढचा लिहूयात 8. 8 येतो म्हणजे
लिहूया तिकडे आता की ॲसेट, बोला की लवकर, ॲसेट परचेस्ड ऑन क्रेडिट, ॲसेट परचेस्ड ऑन क्रेडिट फ्रॉम HM ट्रेडर. कसला ट्रेडर? HM ट्रेडर. मग आता याच्यात नीट लक्ष द्या. ॲसेट विकत घेतला म्हणजे पहिला अकाउंट कुठला येणार? ॲसेट. पण दुसरा अकाउंट कुठला येणार सांगा लवकर? HM ट्रेडर. कारण कुठला शब्द आलेला इथे सांगा लवकर? क्रेडिट. क्रेडिट असल्यावर कॅश शब्द येत नाही. मग आता पहिलं ॲसेट, ॲसेट विकत घेतलं म्हणजे ॲसेट काय झाला सांगा लवकर? वाढला. HM ट्रेडर हा आपला कोणी सांगा लवकर? क्रेडिटर. अरे कोण आहे? क्रेडिट. याचा अर्थ एक्सटर्नल लायबिलिटी काय झाली सांगा लवकर? वाढली, उधारी झाली. गुड्स विकत घेतले पण पैसे अजून दिलेले नाही, म्हणजे एका बाजूला ॲसेट वाढला, दुसऱ्या बाजूला काय वाढली? एक्सटर्नल लायबिलिटी. चलो 8 नंबर झाला. आता 9 नंबर करूयात. आता 9 नंबर करूयात. लिहितो, बोला तोंडाने लवकर. ॲसेट सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर जी, टू मिस्टर जी. आता याच्यामध्ये पहिला अकाउंट कोणतं आलं सांगा लवकर? पहिला अकाउंट इथं मला ॲसेट. दुसरं कुठलं आलं? मिस्टर जी. आता ॲसेट हा माझा ॲसेटच आहे, बरोबर. सोल्ड केला. जी माझा कोणी सांगा लवकर? डेटर. जी कोणी माझा? डेटर. डेटर म्हणजेच माझा कोणी सांगा लवकर? ॲसेट. पण ॲसेट सोल्ड म्हणजे काय? ॲसेट गोज आउट म्हणजे ॲसेट काय झाला? कमी. डेटर माझा ॲसेट आहे पण उधारी वाढली दुसऱ्या बाजूला म्हणजे डेटर काय झाला सांगा लवकर? वाढला. म्हणजे ॲसेट काय झाला सांगा लवकर? वाढला. चलो 9 नंबर झाला. आता 10 नंबर करूयात. आता 10 नंबर करूयात. फार इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. पेड, बोला लवकर. पेड. तुमच्या कॉलेजमध्ये असलं काही शिकवणार नाही, लक्षात घ्या. मी तुम्हाला ते सांगितलं, क्लास पहिल्यापासून लावण्याचे खूप फायदे आहेत. लोकांना कळत नाही त्यामुळे गडबड होते सगळी तयार. पण ते तुम्हाला या वर्षी तर काहीच शिकवणार नाही, पुढच्या वर्षी अजून काही शिकवणार नाही. मग तुम्हाला कळेल की कॉलेजला 80,000 भरले, पाण्यात गेले, बरोबर आहे. मग ते मला 80,000 पाण्यात घालवायचे नसतील तर पुढच्या वर्षी माझ्याकडे गुरुकुल पॅटर्न आहे. कॉलेज सोडायचं आणि फक्त माझ्याकडे शिक्षण घ्यायचं, त्यालाच म्हणतात इंटिग्रेटेड पॅटर्न, बरोबर आहे. असो पुढे काय म्हटलं बघा लवकर. पेड फॉर एक्सपेन्सेस, काय सांगा लवकर? पेड फॉर एक्सपेन्सेस. आता याच्यामध्ये पेड फॉर एक्सपेन्सेस मध्ये किती अकाउंट आले सांगा लवकर? 2. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर? पेड शब्द आला म्हणजे कुठलं अकाउंट आलं? कॅश अकाउंट आलं. एक्सपेन्सेस पेड केले म्हणजे पुढचा अकाउंट कुठला आलं सांगा लवकर? एक्सपेन्सेस. मग आता एक्सपेन्स पेड केले म्हणजे काय? खर्च केला असा अर्थ होतो. पेड केले म्हणजे काय? कॅश गोज आउट. मग सीजीओ म्हणजे कॅश गोज आउट. कॅश गेली म्हणजे ॲसेट काय झाला सांगा लवकर? कमी झाला, बरोबर आहे. एक्सपेन्सेस पेड केले म्हणजे खर्च झाला. खर्च झाला म्हणजे एक्सपेन्सेस काय झाले? वाढले. आता शिकलो मग आपण एक्सपेन्सेस इन्क्रीजेस. याचं दुसरं उत्तर काय सांगा लवकर? कॅपिटल डिक्रीजेस. काय उत्तर असते सांगा लवकर? हे महत्वाचं आहे. काय सांगितलं सांगा लवकर? एक्सपेन्स इन्क्रीजेस, कॅपिटल डिक्रीजेस. चला पुढं 11 नंबर. आता 11 नंबर. आता 11 नंबर. आता 11 नंबर आहे रिसीव्ड इन्कम. अरे काय? रिसीव्ड इन्कम. मग आता पहिल्यांदा याच्यात अकाउंट शोधायचं. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर? कॅश अकाउंट. पहिला अकाउंट कुठला आलं? कॅश. दुसरा अकाउंट कुठला आलं सांगा लवकर? इन्कम. मग कॅश माझा काय सांगा लवकर? ॲसेट. रिसीव्ड म्हणजे काय? कॅश कम्स इन म्हणजे ॲसेट काय झाला? वाढला. दुसरं मला इन्कम मिळालं म्हणजे माझं इन्कम पण काय झालं सांगा लवकर? वाढलं. आता जुळून शिकलो आपण इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल ऑल्सो इन्क्रीजेस. इन्कम इन्क्रीजेस इथे काय लिहिणार? कॅपिटल ऑल्सो इन्क्रीजेस. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? चला पुढे अजून लक्ष द्या. अजून 1-2 रूल आहेत ते लिहितो. 12 नंबर. आता 12 नंबर. लोन, बोला की लवकर. लोन टेकन फ्रॉम फ्रेंड. लोन टेकन फ्रॉम फ्रेंड. मग एखाद्या मित्राकडून कर्ज घेतलं. याच्यामध्ये 2 अकाउंट येतात. पहिला अकाउंट कुठलं येतं सांगा लवकर? लोन. आणि आता लोन कसं घेतलं ते दिलेलं नाही म्हणजे कुठलं अकाउंट घ्यायचं? कॅश. आणि कुठलं अकाउंट घ्यायचं? कॅश. मग पहिलं अकाउंट आलं लोन अकाउंट, दुसरं अकाउंट आलं कॅश अकाउंट. लोन ही आपली काय सांगा लवकर? लायबिलिटी. लोन घेतलं की लायबिलिटी काय होते? वाढते. आणि त्याच्याबरोबर काय आली तुमच्याकडं? कॅश. कॅश कम्स
इन. कॅश आपला काय आहे ॲसेट. कॅश आली म्हणजे कॅश काय झाली वाढली. आता कसं असतं लक्षात, वाढली का ऍड करायचं आणि कमी झाली की लेस करायचं. बेसिक रूल काय, कोणतीही गोष्ट वाढली का काय करायची ऍड आणि कोणतीही गोष्ट कमी झाली काय करायची लेस. असो पुढे लक्ष द्या. पुढे लक्ष द्या आता. बस एक शेवटचं ट्रान्झॅक्शन लिहितो फक्त. शेवटचं ट्रान्झॅक्शन लिहितो फक्त 13 नंबर. 13 नंबर शेवटचं ट्रान्झॅक्शन लिहितो. गुड्स गुड्स लॉस बाय फायर. याच्यामध्ये पहिला अकाउंट कुठला सांगा लवकर गुड्स. दुसरा अकाउंट कुठला सांगा लवकर लॉस बाय फायर. मग इथं लिहितो खाली आता गुड्स अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला आला सांगा लवकर लॉस बाय फायर अकाउंट. कमॉन आता गुड्स. गुड्स आपला काय सांगा लवकर ॲसेट. गुड्स झाल्यावरती गुड्स आपल्याकडे येत नाही. गुड्स आपल्याकडून काय होतात जातात. GGO म्हणजे ॲसेट काय झाला कमी झाला. बरोबर आहे. पुढे लॉस बाय फायर म्हणजेच माझा काय झाला सांगा लवकर लॉस. मी शिकवलं तुम्हाला आता मी लॉस इन्क्रीजेस. दुसरं काय सांगितलं कॅपिटल डिक्रीजेस. लॉस इन्क्रीजेस कॅपिटल डिक्रीजेस. या बेसिसवरती अकाउंटिंग इक्वेशनचा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायला हरकत नाही. बरं बिफोर दॅट त्याची मांडणी करणं पण थोडासा वेगळा विषय असतो. तर आपण एक कुठला तरी प्रॉब्लेम घेऊयात म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल आता लगेच. बघा मग आता एक प्रॉब्लेम घेतो मी. परीक्षेला खूप सोपा प्रॉब्लेम येणार आहे त्यामुळं टेन्शन घेण्याची गरज नाही. हे बघा साधा आणि सिंपल प्रॉब्लेम परीक्षेला येईल. हाच येईल असं नाही पण साधा आणि सिंपल प्रॉब्लेम परीक्षेला येईल. काय दिले गिव्ह द अकाउंटिंग इक्वेशन फॉर द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. आता सोडवणार कसा असा प्रॉब्लेम जर परीक्षेला आला पहिला पेन्सिल हातात घ्यायची. प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये अकाउंट पटपट शोधून घ्यायचे. वैभव स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर कॅपिटल. पहिला अकाउंट कुठला आलं नो कॅपिटल अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला आलं सांगा लवकर कॅश अकाउंट. पुढे परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम रिटा स्टोअर. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर गुड्स अकाउंट. आणि दुसरं कुठलं आलं रिटा स्टोअर्स म्हणजे ही कोणी सांगा लवकर क्रेडिटर. अरे कोण आहे क्रेडिटर. परचेस लॅपटॉप फॉर ऑफिस यूज. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर लॅपटॉप. आणि लॅपटॉप असा उधार मिळत नाही म्हणजे दुसरा अकाउंट कुठला आलं सांगा लवकर कॅश अकाउंट. पुढं सोल्ड गुड्स टू रीना ऑन क्रेडिट. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर गुड्स अकाउंट. अरे पहिला अकाउंट कुठलं आलं गुड्स अकाउंट आणि दुसरं कुठलं आलं रीना. पण रीना इथं कोण आहे सांगा लवकर डेटर. रीना कोण आहे बाळांनो डेटर. पुढं रिसिव्ड इंटरेस्ट. काय म्हणलं अरे रिसिव्ड इंटरेस्ट. रिसिव्ड म्हणजे काय आले तुमच्याकडे सांगा लवकर कॅश. आणि दुसरा अकाउंट कुठला आलं सांगा लवकर इंटरेस्ट रिसिव्ड. दुसरा अकाउंट कुठला आलं इंटरेस्ट पेड टेलिफोन. पहिला अकाउंट कुठला आलं सांगा लवकर कॅश. दुसरं टेलिफोन बिल म्हणजे दुसरं कुठलं आलं टेलिफोन एक्सपेन्सेस. एवढे अकाउंट्स आले. आता तुम्हाला इन्क्रीज डिक्रीज ठरवायचं आहे. कसा ठरवायला लागेल इन्क्रीज डिक्रीज. बिझनेस सुरू केला कॅपिटल काय झालं सांगा लवकर वाढलं. अरे काय वाढलं कॅपिटल. आपल्याकडे सेपरेट कॉलम असणार आहे कॅपिटल लिहायला त्यामुळे कॅपिटल वाढलं. पुढे दुसरं काय सांगा लवकर कॅश. कॅश आपला काय सांगा लवकर ऍसेट. ते पण काय झालं सांगा लवकर वाढलं. दोन्ही आपल्याकडे आलं म्हणजे काय झालं वाढलं. एकदा ऍसेट वाढला एकदा काय वाढलं कॅपिटल. दुसरं परचेस गुड्स ऑन क्रेडिट. गुड्स आपला काय सांगा लवकर ऍसेट. गुड्स विकत घेतले म्हणजे ऍसेट काय झाला वाढला. क्रेडिटर म्हणजे लायबिलिटी क्रिएट झाली याचा अर्थ ऍसेट लायबिलिटी काय झाली सांगा लवकर वाढली. लायबिलिटी काय झाली सांगा लवकर वाढली. परचेस लॅपटॉप. लॅपटॉप म्हणजे काय आपला ऍसेट. लॅपटॉप विकत घेतला म्हणजे ऍसेट काय झाला सांगा लवकर वाढला. आणि समोरच्या बाजूला कॅश आहे. लॅपटॉप फुकट नाही घेतला कॅश गेली आपल्याकडून बरोबर आहे का. याचा अर्थ ऍसेट परत काय झाला सांगा लवकर कमी झाला. लॅपटॉप आला म्हणजे ऍसेट वाढला कॅश गेली म्हणजे ऍसेट कमी झाला. पुढे सोल्ड गुड्स म्हणले. सोल्ड गुड्स. गुड्स आपला काय सांगा लवकर ऍसेट. विकले म्हणजे गेले. डेटर म्हणजे काय सांगा परत ऍसेट. डेटर झाला वाढला म्हणजे उधारी वाढली ऍसेट काय झाला परत वाढला. पुढे रिसिव्ड कॅश. कॅश वाढली म्हणजे काय वाढला सांगा लवकर ऍसेट वाढला. इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड आपलं काय सांगा लवकर इन्कम. आताच पाहिला आपण इन्कम इन्क्रीजेस कॅपिटल ऑल्सो इन्क्रीजेस. हे फार महत्वाचं आहे. हे लोकांना कळत नाही. इन्कम इन्क्रीजेस कॅपिटल इन्क्रीजेस. सगळ्यात शेवटी पेड टेलिफोन बिल. पैसे पेड केले म्हणजे ऍसेट कमी झाला. कॅश कमी झाली याचा अर्थ ऍसेट काय झाला कमी झाला. अरे ऍसेट काय झाला बाळांनो कमी झाला. पण टेलिफोन एक्सपेन्सेस खर्च वाढला एक्सपेन्स इन्क्रीजेस. समोर कॅपिटल डिक्रीजेस.
एक्सपेन्स इन्क्रीजेस, कॅपिटल डिक्रीजेस. आता जर मला याचं स्टेटमेंट बनवायचं असेल तर कसं बनेल? बरोबर आहे. पहिल्यांदा प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर असावा एवढी इच्छा आहे, आणि तुम्हाला बोलू शकलात तर आनंदच आहे, नाही बोलू शकलात तर अजून प्रॉब्लेम, पण ठीक आहे, बोललात तर छान होईल. कारण किती नंबरचं गणित आहे? 11. आणि हे सगळे प्रॉब्लेम आपण सोडवलेले आहेत, लक्षात घ्या. असं कुठलाच प्रॉब्लेम नाही की त्यातला तो सोडवला नाही आपण. बरं, आता लक्षात द्या, इथं लिहितो उत्तर कसं तयार होईल. स्टेटमेंट शोईंग, दिसतंय का? स्टेटमेंट शोईंग अकाउंटिंग इक्वेशन. बरोबर आहे. कुणासाठी होते? फॉर. अरे कोणासाठी होते? फॉर. आता मी याला अंडरलाईन करतो. स्टेटमेंट शोईंग अकाउंटिंग इक्वेशन. आता हे आखायचं असतं. पहिले आडवी लाईन मारायची, मस्त टेबल आखून घ्यायचं, परत आडवी लाईन मारायची, आता इकडं 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटरचे 3 कॉलम तयार करायचे. याला सबडिवाइड करून घ्यायचं. रेड लाईन ह्या फेंट लाईन आहेत, त्यामुळे फक्त स्वतःला दिसल्या पाहिजेत, इतरांना दिसता कामा नये. पुन्हा एकदा सांगतोय, रेड लाईन ह्या फेंट लाईन आहेत, त्या फक्त आपल्यासाठी आहेत, इतरांसाठी नाही, त्यामुळे त्या न दिसणाऱ्याच मारल्या पाहिजेत. हे झालं तुमचं टेबल तयार. आता इथं लिहितो पर्टिक्युलर्स. इथं ॲसेट्स, इथं लायबिलिटीज, आणि सगळ्यात शेवटी काय? कॅपिटल. बरोबर आहे. मग आता सुरू. ट्रान्झॅक्शन नंबर 1 काय होतं? ट्रान्झॅक्शन स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. मग लिहून टाकायचं, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश रुपीज किती? 1 लाख. मला आधीच माहिती आहे स्टार्टेड बिझनेस, पहिलं माझं कॅपिटल वाढणार आहे, विथ कॅश म्हणजे माझा ॲसेट सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. मग त्याच्या कॉलममध्ये लिहायचं, ॲसेट वाढला किती रुपयाने वाढला सांगा लवकर? 1 लाख. लायबिलिटी काहीच नाही. कॅपिटल कितीने वाढलं सांगा लवकर? 1 लाख. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? म्हणजे कॅश वाढली म्हणून 1 लाख ॲसेट कॉलम मध्ये लिहिले, कॅपिटल 1 लाखाने वाढलं म्हणून कॅपिटल कॉलम मध्ये लिहिले. पुढे सेकंड ट्रान्झॅक्शन. आता सेकंड ट्रान्झॅक्शन नीट बघा काय करतोय. सेकंड ट्रान्झॅक्शन परचेस गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम रिटा स्टोअर. मग इथे लिहितो परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम काय? रिटा स्टोअर्स. अरे काय बाळांनो? फ्रॉम रिटा स्टोअर्स. पटपट बोला बाळांनो, काय सांगितलं? फ्रॉम रिटा स्टोअर्स. आता लक्ष द्या, लक्ष द्या. याच्यामध्ये परचेस गुड्स म्हणजे पहिलं अकाउंट कुठलं आले माझं? गुड्स. दुसरं कुठलं आलं होतं? रिटा स्टोअर. परचेस केले म्हणजे माझे गुड्स काय झाले सांगा लवकर? वाढले. ॲसेट इन्क्रीजेस. रिटा स्टोअर हा माझा कोण होता म्हणून सांगितलं मगाशी? क्रेडिटर. मगाशी सांगितलं क्रेडिटर ही आपली कसली लायबिलिटी आहे? एक्सटर्नल लायबिलिटी. अरे कसली लायबिलिटी आहे? एक्सटर्नल. म्हणजे इथं काय झालं? माझा ॲसेट वाढला, दुसऱ्या बाजूला माझी लायबिलिटी वाढली. काय वाढली? माझी लायबिलिटी.
मग ऍसेट वाढला बरोबर. किती रुपयांनी वाढला? व्हॅल्यू दिली का तिकडे? हो. किती दिली? 9,000. अरे किती दिले बाळांनो? 9,000. इकडे लिहितो 9,000 वाढले. मग इथं लिहितो ऍसेट कितीने वाढला? 9,000. लायबिलिटी पण कितीने वाढली? ऍसेट 9,000. लायबिलिटी पण कितीने वाढली सांगा लवकर? 9,000. आता पूर्ण आडवी लाईन मारायची. पूर्ण आडवी लाईन मारायची. कॉलेजमध्ये काय दिले, पुस्तकात काय दिले मला सांगायचं नाही. टोटल करायची. काय करायची? टोटल. मग टोटल कशी? पहिल्याची टोटल किती सांगा लवकर? 1,09,000. अरे किती टोटल? 1,09,000. दुसऱ्या कॉलमची टोटल किती सांगा लवकर? 9,000. तिसऱ्याची टोटल किती सांगा लवकर? 1,00,000. Have you followed all of you? Yes. Have you followed all of you? Yes. इथपर्यंत समजायला तुम्हाला काहीच हरकत नाही. मी काय बोलते समजते का? इथपर्यंत तुम्हाला समजायला काहीही हरकत नाही. पुढे लक्ष द्या. पुढे लक्ष द्या. खिडकी बंद कर. पुढे बघा काय म्हणलं आता. ट्रान्झॅक्शन नंबर 3 चाललाय माझा. किती नंबर चाललाय? 3. मग इथे लिहितो 3 नंबरचं ट्रान्झॅक्शन. परचेस लॅपटॉप. वाचा अरे लवकर बाळांनो. परचेस लॅपटॉप. परचेस लॅपटॉप फॉर ऑफिस यूज. परचेस लॅपटॉप फॉर ऑफिस यूज. रुपीज किती सांगा लवकर? 10,000. आधी शिकवलं होतं तुम्हाला मी आता. काय शिकवलं होतं? याच्यामध्ये पहिला अकाउंट कुठला आले सांगा लवकर? लॅपटॉप. ऑफिस यूज म्हणजे दुसरा अकाउंट कुठला आले सांगा लवकर? कॅश. लॅपटॉप आला म्हणजे ऍसेट काय झाला? वाढला. बरोबर आहे. कॅश गेली म्हणजे ऍसेट काय झाला सांगा लवकर? कमी झाला. म्हणजे दोन्ही इफेक्ट आपल्याला कुठल्या कॉलम मध्ये द्यायचे आहेत? ऍसेट. बरोबर आहे. आता पहिल्यांदा परचेसचा इफेक्ट देऊयात म्हणजे लॅपटॉपचा इफेक्ट देऊयात. मग इथं लिहितो प्लस. किती रुपये ऍड करायचे सांगा लवकर? 10,000. अरे किती ऍड करायचे? 10,000. हे 10,000 काय म्हणून ऍड केले सांगा लवकर आपण? लॅपटॉप. अरे काय म्हणून ऍड केले? लॅपटॉप. मग टोटल किती झाली सांगा लवकर? 1,19,000. पण कॅश गेली. काय गेली सांगा लवकर? कॅश. कॅश गेली म्हणजे परत ऍसेट कमी झाला. किती रुपयांनी कमी झाला सांगा लवकर? 10,000. आता अक्कल वापरा. तुमच्याकडे खाली किती राहिले सांगा लवकर? परत 1,09,000. अरे किती रुपये राहिले? 1,09,000. ही लाईन पूर्ण कंटिन्यू करायची शेवटपर्यंत. आता दोन्ही बाजूला करायची. परत खाली लिहायचं. खाली सांगा लवकर? टोटल. बरोबर आहे. मग 1,09,000. इथं काहीच नाही म्हणजे खाली किती आला सांगा लवकर? 9,000. इथं काहीच नाही म्हणजे इथं किती आला सांगा लवकर? 1,00,000. बघा परत मॅच झालं. 1,09,000 पलीकडे किती दिसतंय? 1,09,000. असं बघायचं. दिसतंय का? 1,09,000 इज इक्वल टू 9,000 प्लस 1,00,000 म्हणजे किती? 1,09,000. म्हणजे इक्वेशन मॅचिंग मध्ये चाललंय तुमचं. पुढे 3 नंबर झालं. पुढे ट्रान्झॅक्शन नंबर आता 4. काय ट्रान्झॅक्शन नंबर 4 बघा लवकर. अरे बोला ना. बोललात तर कळेल ना. तुमच्या समोर आहे प्रत्येकाचे ट्रान्झॅक्शन. लक्षात घ्या. बोला लवकर. सोल्ड गुड्स. सोल्ड गुड्स टू रीना ऑन क्रेडिट रुपीज 12,000. आता याच्यात पहिल्यांदा पहिला अकाउंट कुठला सांगा लवकर? गुड्स. गुड्स म्हणजे माझा काय सांगा लवकर? ऍसेट. विकला म्हणजे ऍसेट काय झाला? कमी. रीना स्टोअर. कोण सांगा लवकर? रीना. रीना. रीना माझी कोण सांगा लवकर? डेटर. डेटर म्हणजे माझा काय सांगा लवकर? ऍसेट. मग एका बाजूला गुड्स कमी झाले पण दुसऱ्या बाजूला डेटर काय झाला? वाढला. म्हणजे एक ऍसेट काय झाला? कमी. दुसरा ऍसेट काय झाला? वाढला. म्हणजे दोन्ही इफेक्ट कोणत्या कॉलम मध्ये सांगा लवकर? ऍसेट. दोन्ही इफेक्ट कोणत्या कॉलम मध्ये द्यायचे? ऍसेट कॉलम मध्ये द्यायचे. नीट लक्ष द्या. रेड लाईन आहे, फेंट लाईन आहेत. फक्त तुम्हाला दिसल्या पाहिजेत. इतरांना दिसता कामा नये. मग आता ऍसेट कमी झाला मायनस. काय मायनस कमी झाले सांगा लवकर? गुड्स. काय कमी झाले? गुड्स. किती कमी झाले सांगा लवकर? 12,000. अरे किती कमी झाले बाळांनो? 12,000. फेरीज करायची. बोला लवकर. 0 0 0. 9तून 2 गेला किती राहील? 7. 10तून 1 गेला किती राहील? 9. 10तून 1 गेला किती राहील? 9. 97,000. परत डेटर वाढला. काय वाढला सांगा लवकर? डेटर. डेटर म्हणजे माझा काय? परत ऍसेटच आहे ना. वाढला म्हणजे किती वाढले सांगा लवकर? 12,000. पूर्ण आडवी लाईन मारायची. पूर्ण. बरोबर आहे. परत बेरीज करायची. 0 0 0. 7 2 9. 9 1 10. किती आली बेरीज? 1,09,000. परत आता इकडे बेरीज करूयात. किती आली सांगा लवकर? 9,000. इकडे बेरीज केली. किती आली? 1,00,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. तुम्हाला कळतंय की मी काय बोलतोय? चलो पुढे लक्ष द्या. कम ऑन फास्ट.
याला मी टोटल असं म्हणतो. काय म्हणतो याला मी? टोटल. ट्रान्झॅक्शन नंबर किती चालला सांगा लवकर? 5. अरे किती चालला? 5. कॉलम मोठ्याने किती चाललाय? 5. काय ट्रान्झॅक्शन सांगा लवकर? रिसिव्ड इंटरेस्ट. रिसिव्ड इंटरेस्ट रुपीज 2500. आता मला सांगा याच्यामध्ये पहिलं अकाउंट कुठलं आले माझं सांगा लवकर? कॅश. अरे कुठलं अकाउंट आलंय? कॅश. कॅश माझा काय? ऍसेट. रिसिव्ड झाली म्हणजे ऍसेट काय झाला? वाढला. बरोबर आहे. इंटरेस्ट रिसिव्ड हे माझं काय सांगा लवकर? इन्कम. मग आता शिकलो ना आपण, इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल ऑल्सो इन्क्रीजेस. इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल इन्क्रीजेस. 2500 आहे. मग आता एंट्री करायची. ऍसेट वाढला. काय वाढला? कॅश. किती वाढलं सांगा लवकर? 2500. ऍसेट वाढला. सी 2 नंबरचा कॉलम माझा कुठला आहे सांगा लवकर? लायबिलिटी आहे. त्याच्यात काही येणार नाही. तिसरा कॉलम माझा कुठला आहे? कॅपिटल. इन्कम इन्क्रीजेस, कॅपिटल ऑल्सो इन्क्रीजेस. मग झालं 2500. आडवी लाईन मारायची, बेरीज करायची. आडवी लाईन मारायची, बेरीज करायची. टोटल असं लिहायचं. हे वाढून घ्यायचं खाली. आता दुसऱ्या वेळी तुम्हाला मी ते फॉर्मॅट डायरेक्ट अपलोड करेल आतमध्ये, म्हणजे मग ते एका पानात बसून जातं सगळं. मागच्या वेळेस जसं जर्नलला मी केलं होतं ना तसं करूयात, जेणेकरून हाताने रेषा नाही मारायला लागणार मला. फक्त सारखं सारखं सांगतोय. लाल लाईन म्हणजे फेंट लाईन आहे, फक्त तुम्हाला दिसली पाहिजे. टोटल करतो आता. टोटल बघा 1,09,000 प्लस 2500. इथं रिसिव्ड होतं प्लस झालंय. किती येणार? 500. 9, 10, 11, 1 हाताला 1. 1,11,500. इथं तसंच येणार खाली. किती येणार? 9,000. इथं किती येणार? 1,02,500. दोघांची बेरीज केलं का तेवढंच येणार? 1,11,500. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड ऑल ऑफ यू. लास्ट ट्रान्झॅक्शन चालले. बोला लवकर पटकन. काय मोठ्याने सगळं ट्रान्झॅक्शन बोला. पेड टेलिफोन बिल किती सांगा लवकर? 1,300. पेड टेलिफोन बिल किती? 1,300. मग आता टेलिफोन बिल पेड केलं. पहिलं अकाउंट कुठलं आलं? पेड म्हणजे कुठलं अकाउंट आलंय? कॅश. आणि कुठलं अकाउंट आलंय? कॅश अकाउंट आलंय. मग कॅश. कॅश माझा काय सांगा लवकर? ऍसेट. मग आता कॅश पेड केली म्हणजे ऍसेट काय झाला? कमी झाला. टेलिफोन बिल माझा काय सांगा लवकर? एक्सपेन्स. एक्सपेन्स वाढला. कॅपिटल काय होणार? कमी होणार. आता ऍडजस्ट करायचं. प्लस नाही, आता पेड केलं म्हणजे मायनस झालं. किती मायनस झालं सांगा लवकर? 1,300. माझं कॅपिटल पण मायनस झालं. किती मायनस झालं? 1,300. लायबिलिटीला काहीच नाही झालं. संपलं. टोटल आडवी लाईन मारायची. खालच्या ओळीवरती डबल अंडरलाईन करायची. त्याच्या पुढच्या ओळीवरती पूर्ण आडवी लाईन मारायची बाळांनो. बरोबर आहे. याला टोटल असं म्हणायचं. काय म्हणायचं याला? अरे काय म्हणायचं बाळांनो याला? टोटल. मग आता कॅल्क्युलेशन कसं करायचं नीट लक्ष द्या. हे मायनस करायचं होतं त्यामुळे 0 5तून 3 गेले किती राहतील? 2. 1तून 1 गेला किती राहील? 0. 1 तासात राहिला. परत वरतून खाली तासात झाला. 1,10,200. मॅच होतं का बघायचं. इथे किती सांगा लवकर? 9,000. अरे किती आलं इथं? 9,000. आता इकडे करायचं. बोला लवकर पटकन. 0 5तून 3 गेले 2. 2तून 1 गेला 1 0 1. हे बोला ऑफ यू. क्रॉस चेक करायचं. क्रॉस चेक. 1,01,200 प्लस किती? 9,000. बोला लवकर. 0 0 2 9 1 10 1 1 1 1,10,200. हे फॉलोड ऑफ यू. इक्वेशन माझं मॅच झालेलं आहे. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती आली बघा लवकर? 1,10,200. आणि ऑलरेडी जर तुम्ही इथं पाहिलं तर बेरीज किती आलेली आहे? 1,10,200. याला म्हणायचं तुमचं अकाउंटिंग इक्वेशन. हे फॉलोड ऑफ यू.